जे अहमदाबादपासून लंडनकडे चाललं होतं, एवढा मोठा प्रवास होता, एवढं फ्यूल घेतलं होतं, त्यामुळे ते क्रॅश झाल्यानंतर फ्यूल खूप होतं, त्यामुळे तो ब्लास्ट झाला आणि त्याचा प्रचंड आगीचे लोट आपण व्हिडिओत आपल्याला बघायला मिळाले. सर, टेक्निकल एररच्या बद्दल तुम्ही मुद्दा मांडला, तर फ्युएलचा हा देखील एक भाग झाला. पण साधारणपणे ही जी मोठी विमानं असतात ह्यांना 2 इंजिन असतात, काही काही विमानांना 4 देखील इंजिन असतात. अशा वेळेला एक इंजिन जर बंद पडलं तर दुसऱ्या इंजिनाचा देखील पर्याय असतो. याबाबत नेमकं काय झालेलं असू शकतं, यावर काय प्रकाश टाकाल? नाही, जे DGCA कडनं सांगितलं, थ्रोटल सांगितलं, विमानं म्हणजे इंजिन जरी 4 असले किंवा 2 असले, पण थ्रोटल म्हणजे एक्सेलेटर, थोडक्यात आपण गाडीचा जो एक्सेलेटर म्हणतो त्यालाच थ्रोटल म्हणतात. तो थ्रोटल तर एकच असतो, तो जेव्हा पुश करतात तेव्हा ती ताकद 4ही इंजिनला किंवा 2ही इंजिनला मिळते. आणि थ्रोटल दिल्यानंतरही इंजिनला ताकद मिळाली नाही, म्हणजे त्या 2ही इंजिनला ताकद मिळाली नाही असं प्रथमदर्शनी वाटतं. पण सर, थ्रोटलला ताकद जर मिळाली नसेल तर याचा अर्थ कुठेतरी चेकिंगमध्ये किंवा जी संपूर्ण आधी जो काही विमानाचं जे संपूर्ण चेकिंग केलं जातं दोघांकडनं, तिघांकडनं, चौकांकडनं, ज्या काही स्टेप्स असतात त्यात कुठेतरी कमतरता राहिलेली असू शकते मग? शक्यता नाकारता येत नाही, पण त्याच्यावर आत्ताच वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. आता DGCAची टीम त्या ठिकाणी पोहोचली असेल, ती इन्व्हेस्टिगेशन करेल, ब्लॅक बॉक्सचे रिपोर्ट येतील आणि त्यानंतर आपण निष्कर्षावर पोहोचू शकू. पण कुठेतरी ही टेक्निकल एरर आहे असं या ठिकाणी वाटतं. पण सर, या सगळ्यामध्ये टेक्निकल एररचा सातत्यानं सगळेच जण मुद्दा मांडतायत, पण जी चेकिंगच्या ज्या सगळ्या स्टेप्स असतात त्या जर कंप्लीट केलेल्या असू शकतात, किंबहुना टेक ऑफ केल्यानंतर सुद्धा जी अपडेट आमच्याकडे आलेली होती त्यानुसार की कॅप्टननं जो एक आपत्कालीन संदेश असतो तो देखील पाठवलेला होता, इतकं करून सुद्धा ते कुठे कंट्रोल का बरं झालं नसावं असं आपल्याला वाटतं? साधारण ती जी पोझिशन असते टेक ऑफ घेतल्यानंतर, की एक तर रनवेवरून टेक ऑफ झाला की तुम्हाला काही वेळ चान्स असतो की जर तुम्हाला ताकद मिळत नाहीये, कुठेतरी कमी वाटतं, तर तुमचा पुढे तेवढा रनवे असतो की तुम्ही परत लँड करू शकतात. पण हा अपघात अशा सिच्युएशनला घडला की ते पूर्ण हवेतही नाही आणि पूर्ण जमिनीवरही नाही, अशा वेळेला घडला की जिथे पायलटला परत नोज डाऊन करून पुढे लँडिंगला किंवा कुठे शेतात किंवा कुठे पाण्यामध्ये नेण्याची तेवढा स्कोपच नव्हता. फार कमी हाईटवरती स्टॉल झालं. हो, पण हे जे विमान जे कोसळलेलं आहे ते साधारणपणे 600 ते 700 फुटाच्या अंतरावरून कोसळलेलं आहे. टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करताना सगळ्यात जास्त जो लोड येतो तो अर्थात इंजिनवर येतो. या इंजिनवर लोड जरी आलेला असला तरी सुद्धा किती टेक ऑफ घेतल्यानंतर साधारणपणे किती फुटांवर गेल्यानंतर विमान हे स्थिर होतं आणि मग आपला जो पुढचा काही प्रवास असतो तो त्याचा सुरू होतो? ज्या वेळेला पायलट फ्लाईट प्लॅन टाकतो, त्याचा फ्लाईट प्लॅन अप्रूव्ह होतो, तेव्हा त्याला एक लेवल दिलेली असते की तो 20,000 फुटावरून जाईल, 30,000 फुटावरून जाईल, 40,000 फुटावरून जाईल. त्या लेवलला जाईपर्यंत तो ATCच्या कंट्रोलमध्ये असतो आणि नंतर त्याचा ऑटो पायलट त्याला त्या दिलेल्या लेवल मेंटेन करून पुढच्या दिशेने घेऊन जातो. पण तिथपर्यंत जाईपर्यंतची सिच्युएशन जी आहे ती थोडी क्रुशियल असते, कारण त्यावेळेला इंजिनवर पण लोड असतो, त्यावेळेला विंग्सवर पण लोड असतो आणि जितकं विमान जास्तीत जास्त उंच जाईल तितकी त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होत जाते आणि त्यामुळे जमिनीकडे तेवढं ते हलकं होत जातं. पण आता ज्या हाईटवर हा अपघात घडला ती सिच्युएशन अशी की प्रचंड इंजिनवरती ताण, प्रचंड विंग्सवरती ताण आणि तेवढं प्रेशर असेल. सर, हे जे विमान आहे या विमानाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे? बोईंग प्रकारातलं हे विमान आहे, याची काय नेमकी वैशिष्ट्य आहेत? नाही, सगळ्यात अत्याधुनिक विमान आहे. साधारण एअर इंडियाच्या 2014 पासून हे सेवेमध्ये आहे आणि विमानामध्ये एक आहे की कुठल्याही विमान असो त्याचे वेळोवेळी चेक्स असतात. 50 तासाचं उडाल्यानंतर चेक, 100 तासानंतर चेक, 300 तासाचा चेक, 500 तासाचा चेक, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या तासांवरती त्याचे एक चेक ठरलेले असतात, त्याप्रमाणे ते चेक होत असतं. त्याच्यानंतर इंजिन एक ठरलेल्या तासांनंतर ते ओव्हरऑल होतं, पूर्ण इंजिन